शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी, मंजिरीची बहू आवड कमळा रमणासी. तवदल विरहित विष्णू राहे उपाशी, विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी. तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या लग्नाचा संपूर्ण विधी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीची सांगता खऱ्या अर्थानं होते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाने. आता दिवाळीचा सण झालेला आहे आणि सर्वांचे वेध लागलेले आहे ते म्हणजे तुळशी विवाहाकडे. कार्तिक शुद्ध एकादशीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. 4 महिन्याच्या निद्रावस्थेतून भगवान विष्णू देवउठणी एकादशीला जागे होतात. त्यामुळे या दिवशी किंवा देवउठणी एकादशीपासून भगवान विष्णूंच्या अवताराचा तुळशीसोबत विवाह केला जातो. आणि एकदा का तुळशी मातेचा विवाह झाला की त्यानंतर लग्नासराई सुरुवात होते. तर आता आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे. इथे मी तुळशी विवाहाची तयारी करत आहे. तुम्ही तुळशीला साडी नेसवू शकतात, नऊवारी नेसवू शकता किंवा लाल रंगाची ओढणी देखील नेसवू शकता. इथे मी तुळशीला साडी नेसवून घेत आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुळशी मातेला साडी नेसवत आहे. ही साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तुळशीला साडी नेसवून झाली. तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनाजवळ देखील तुळशीचं लग्न लावता येईल. पण कधी कधी काय होतं, तुळस एकदम भिंतीला चिकटवून असते, मग आपल्याला साडी वगैरे नेसवणं जमत नाही. तर तुम्ही तुळशीची कुंडी घरात आणून तिथे देखील तुळशीचा विवाह करू शकता. तर तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे तुम्ही तुळशीची छान सजावट करून घ्यायची आहे. तुळशी विवाहासाठी नवीन साडी घेतलेली असेल तर ती साडी तुम्ही, जर तुमच्या घरात एखादी विवाहयोग्य मुलगी असेल किंवा तुमच्या घरातील महिला ही साडी नंतर वापरू शकते. त्यानंतर तुळशीला सौभाग्याचे अलंकार घ्यायचे आहेत. सौभाग्य अलंकारांमध्ये तुळशी मातेला हार, तसेच मंगळसूत्र, मेहंदीकोन, नेलपेंट, टिकली, नथ असे जे काही सौभाग्य अलंकार असतात ते तुम्ही तुळशी मातेसाठी घ्यायचे आहेत. तुळशी मातेला घेतलेले सौभाग्य अलंकार तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायचे आहे किंवा ते अलंकार तुम्ही फांद्यांना देखील अडकवू शकतात. हिरव्या बांगड्या, नथ, मेहंदीकोन असे सर्व घेतलेले अलंकार आपण तुळशी मातेला अर्पण करून द्यायचे आहे. वधूपक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण आता वरपक्षाची तयारी करूया. तर वरपक्षाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागेल ते म्हणजे चौरंग. चौरंगावरती एक गुलाबी रंगाचा कपडा इथे मी अंथरून घेतलेला आहे आणि सर्वप्रथम पूजेमध्ये जिवंतपणा येण्यासाठी दीपप्रज्वलन करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला वरपक्षासाठी सर्वप्रथम चौक भरायचा आहे. चौक भरणे म्हणजे चौरंगावर चारही बाजूंनी तांदळाचा चौकोन करायचा आहे. तुम्ही गहू देखील वापरू शकता किंवा चौकोन करण्याऐवजी तुम्ही स्वस्तिक काढू शकता. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चौक भरायचा आहे. चौक भरून झाला की त्यावर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. वरपक्षासाठी आपल्याला श्रीहरी विष्णूंची मूर्ती लागणार आहे. जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे देवघरात प्रत्येकाकडे बाळकृष्ण असतात. भगवान श्रीकृष्ण देखील भगवान विष्णूंचाच अवतार आहे. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला सहजरित्या उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करताना कलशात हळदी कुंकू वाहायचे आहे. नाणे, सुपारी, फूल देखील कलशात वाहायचे आहे. कलशाला सर्व बाजूनी हळदी कुंकू लावायचे आहे. मंगल कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि फूल वाहायचं आहे. त्यानंतर आंब्याची किंवा विड्याची पाने कलशावर ठेवून त्यावरती नारळ ठेवून कलशाची स्थापना करायची आहे. अशा पद्धतीने कलश स्थापना झाली
मी इथे अख्खा नारळ ठेवलेला आहे, म्हणजे जो काही ओला नारळ आहे तो न साळता डायरेक्ट कलशावर ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल की तो उलटा ठेवलेला आहे, पण हा नारळ सरळच ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळेस पाणी तांब्याच्या ताम्हणात सोडायचे आहे आणि ते पाणी तुम्ही स्वतः देखील प्राशन करायचे आहे. प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना सर्वप्रथम केली जाते, त्यामुळे आता आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांना स्नान घालून झाले की त्यांना एका कपड्याने कोरडे करून घ्यायचे आणि विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असते. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही नाणं आणि सुपारी ठेवून गणेशांची स्थापना करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षता आणि फूल वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करून झाली की त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता भगवान विष्णू म्हणून मी इथे बाळकृष्ण घेतलेले आहे, त्यामुळे आता बाळकृष्णांना स्नान घालून घ्यायचे आहे. बाळकृष्णांचे स्नान झाले की त्यांना एका कोरड्या कपड्याने कोरडे घेऊन त्यांची स्थापना कलशाच्या समोर मधोमध करून घ्यायची आहे. बाळकृष्णांची स्थापना झाली की त्यांना आपण फक्त हळद वाहणार आहोत. बाळकृष्णांना हळद वाहून झाली की त्यांना तुळशीचे पान देखील व्हायचे आहे, कारण भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहेत. तुळशीचे पान, फूल बाळकृष्णांना वाहून झाले की बाळकृष्णांची आरती करून घ्यायची आणि नंतर माता लक्ष्मीला आता आपण स्नान घालणार आहोत. आता माता लक्ष्मी का तर तुळशीला माता लक्ष्मीचे रूप आपल्या हिंदू धर्मात मानले जाते, त्यामुळे इथे आपण माता लक्ष्मी देखील घेणार आहोत. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर काही हरकत नाही. माता लक्ष्मीचे स्नान झाले की त्यांना एका कपड्याने कोरडे करून घ्यायचे आणि त्यांची स्थापना तुळशी मातेच्या कुंडीमध्ये करायची आहे. माता लक्ष्मींना हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहे. अशा प्रकारे माता लक्ष्मींची स्थापना आता करून झालेली आहे. चिंच, बोर, आवळा, श्रीकृष्ण सावळा असे म्हटले जायचे, त्यामुळे तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही गाजर, काकडी, चिंच या दिवसामध्ये मिळाली तर चांगलंच. त्याचबरोबर आवळा ठेवण्याची पद्धत आहे, त्यामुळे ह्या सर्व वस्तू तुळशीच्या कुंडीमध्ये तसेच बाकीचे सौभाग्य अलंकार देखील तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना देखील 5 फळे अर्पण करायची आहेत. त्यानंतर खोबऱ्याची वाटी, हळकुंड, बदाम असं साहित्य तुळशी माते त्या पूजेवरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने 4 ऊस लावून उसाचा मांडव तुळशी मातेला घालायचा आहे. आणि चौरंग म्हणजे वधूपक्ष आणि वरपक्षाच्या मधोमध एक दिवा लावून घ्यायचा आहे. आजूबाजूला तुम्ही पंत्या देखील ठेवू शकता. त्यानंतर अक्षतासाठी तांदूळ घेतलेले आहे, त्यामध्ये हळद टाकून तांदूळ पिवळे करून घेतलेले आहे. अशा छान पद्धतीने आता सर्व तयारी झालेली आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीजवळ तुम्हाला नारळ, करगोटा देखील ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे नारळ नसेल तर तुम्ही करगोटा आणि त्यासोबत दक्षिणा ठेवू शकता. इथे मी दक्षिणा ठेवलेली आहे आणि आता आपण गायवासराची देखील पूजा करणार आहोत. माझ्याकडे गायवासराची मूर्ती होती म्हणून मी गायवासरू देखील पूजेमध्ये ठेवलेले आहे. अशा पद्धतीने भगवान विष्णूंची आणि गायवासराची पूजा करून झालेली आहे. त्यानंतर तुळशी मातेसाठी साडी, भगवान विष्णूंसाठी ड्रेस, टॉवेल, टोपी घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या जोडप्याला हे वस्त्रदान करू शकता. त्यानंतर विवाहासाठी आपल्याला मधोमध अंतरपाट धरायचा आहे. अशा प्रकारे अंतरपाट धरून झाला की सर्वांना अक्षता वाटप करून घ्यायचं आणि तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे. घरच्या घरी मंगल अष्टक म्हणत थाटामाटात विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. तर यावर्षी म्हणजे 2023मध्ये पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 सुरू होईल आणि शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता संपेल. अशा स्थितीत उदय तिथीचा विचार करून तुळशीविवाह 24 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.
त्यामुळे 24 नोव्हेंबरला नक्कीच तुळशीचा विवाह आपल्या घरी करा, त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते. बऱ्याच घरी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. जर तुमच्याकडे ही प्रथा नसेल तर तुम्ही देखील तुमच्या घरी तुळशी विवाहाची प्रथा सुरू करा, म्हणजे तुम्हाला देखील एका मुलीचं कन्यादान केल्याचं पुण्य तुमच्या पदरी प्राप्त होईल. अशा पद्धतीने तुळशी विवाह आपला संपन्न झालेला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.